आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे आपलं चिंचवली गाव आणि या चिंचवली गावातील हे घरत परिवार, या घरत परिवाराचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण आंबो घरत बाबांना शनिवार दिनांक 6/6/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पाश्चात श्री उदय लक्ष्मण घरत, श्री बाळू लक्ष्मण घरत, कुमार दुर्गेश लक्ष्मण घरत अर्थात बाबांची मुलं, त्याचप्रमाणे सौ शांता सुरेश गोळे, सौ सुनेता मुकेश तळे, सौ सविता योगेश विशे, सौ कविता महेश पाटील आदी करून संपूर्ण हा घरत परिवार म्हणजेच बाबांची नातवंड असतील. जिज्ञेश असेल, यज्ञेश, विश्वा, कनिष्ठा, जान्हवी, हार्दिका, रूपाली, वैष्णवी, हर्षदा, दीपक, गणेश आणि राज, संपूर्ण हा घरत परिवार, आपतेष्ट मित्र परिवार या ठिकाणी बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि या परिवारासाठी कार्य करत असताना, आपल्या मुलाबाळांचं संगोपन करत असताना वयाच्या 60-62व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. बाबा गेल्यापासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये प्रवचन असतील, भजन असतील, हरिपाठ असेल, अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी. आणि आज उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. बरं का, जगामध्ये काय सत्य आणि काय असत्य याची ओळख आम्हाला घ्यायची आहे. शाश्वत काय आणि अशाश्वत काय, आमचं काय आणि परक काय, याची ओळख आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये घ्यायची आहे. बरं का, याचा विचार आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये करायचा आहे. जोपर्यंत एखादा माणूस खोट्यालाच खरं समजतोय ना, तोपर्यंत त्याला दुःख प्राप्त होत असतंय. बरं का, दुःख प्राप्त होत असतंय त्याला. खरं तर माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टींना विशेष महत्व देतोय म्हणून दुःख प्राप्त होत आहे. बरं का, माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टींना विशेष महत्व देतोय. हा मला असा बोलला, तो मला तसा बोलला, ही मला अशी बोलली, ती मला तशी बोलली, ती मला अशी बोललीच का, तो माझ्याविषयीच असा का बोलला. काही अर्थ आहे का या गोष्टींना? आपल्या आयुष्यात महत्व आहे काही? आपल्या आयुष्यात काही महत्व आहे या गोष्टींना? नको त्या गोष्टींना विशेष महत्व दिलं की दुःख प्राप्त झालं. त्यालाच का मिळालं, मला का नाही मिळालं, त्यांनाच का सगळं मिळतंय, मला का मिळू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत माऊली, माणसाच्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींना काही महत्व नाही, काही महत्व नाही. आणि मग नको त्या गोष्टींना विशेष महत्व माणसाने दिलं का माणसाच्या आयुष्यामध्ये काय होतंय, दुःख प्राप्त होतंय. बरं का, आम्ही काय करायचंय, सत्य काय आणि असत्य काय याची ओळख घ्यायची आहे. खरं काय आणि खोटं काय हे पाहायचं आहे. आमचं काय आणि परक काय याची ओळख घ्यायची आहे. बरं का, एखादी गोष्ट माझी म्हणून मी स्वीकारली की त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते. ती गोष्ट माझी आहे, प्रेम निर्माण होतो, ममत्व निर्माण होतंय. मला एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आहे. ऐका, एखादी गोष्ट मिळाल्याचा मला आनंद आहे, पण ती गोष्ट माझ्यापासून कालांतराने बाजूला झाली, गेली की मग मात्र दुःख आहे, कारण ती माझी आहे. समजतंय ना? मिळाल्याचा आनंद आहे, जोपर्यंत माझ्या अवतीभोवती ती गोष्ट आहे, ती व्यक्ती आहे, तोपर्यंत आनंद आहे. हरवली, गेली, दुःख आहे. बरं का, आणि म्हणून मग संत म्हणतात आपलं काय आहे त्याची ओळख करून घ्या. ज्यांना आम्ही आमचे समजतोय, आमचं समजतोय, ते नक्की आमचं आहे का?
घर जर माझं म्हणावं, याच्या आधी हेच घर आजोबांच्या नावात होतं, वडिलांच्या नावावर होतं, बाबांच्या नावावर होतं. बरं का, बाबांचं देहावसन झालं, मुलांच्या नावावर आपोआप होणार आहे. शेती वाडी साधन संपत्ती आमची म्हणून सांगतोय आम्ही, आमची म्हणून सांगतोय. बरं का, कोणाचं आहे ते? आपोआप पुढे जाणार आहे, त्याला आपोआप वारस आहेत, सांभाळणारे बाकीचे आहेत. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. बर का, लोक मरो मरो जाती, वडिले गेली ही प्रचिती. कितीतरी आले आणि कितीतरी गेले, माथा प्रपंचाचे ओझे घेऊनी म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. दुर्दैव एवढंच आहे की माणूस बुडाला येतो तरी सोडायला मागत नाही, बुडायला येतो तरी सोडायला मागत नाही. माझं मी काय ममत्व आसक्ती बुडाला येतो तरी सोडायला मागत नाही. आमच्या अंतःकरणामध्ये जे आमचं नाही आहे ना, ज्याच्याने आमचं अनहित आहे ना, त्याच्याविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झाली पाहिजे. उदासीनता, उदास दोन प्रकारचं आहे. संतांकडची उदासीनता वेगळी आहे आणि आमच्याकडची उदासीनता वेगळी आहे. बघा, आम्हाला एखादी गोष्ट पाहिजेत असेल, नाही मिळाली की आम्ही उदास होतो. ऐका, आम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, मिळाली नाही, मग उदास होतो. माणूस उदास कधी होतो बरं? बाबांना नवीन कपडे सांगितले, नाही आणले, उदास. एखाद्या कार्यक्रमासाठी काय नवीन साडीची अपेक्षा केली, नाही मिळाली, उदास. त्यांच्याकडे अलंकार केले, आम्हीही अपेक्षा केली, आम्हालाही अलंकार पाहिजेत, नाही मिळाले, उदासीनता. शेजारच्या मुलाला त्याच्या वडिलांनी गाडी घेऊन दिली, आम्हीही सांगितलं आमच्या वडिलांना मला पाहिजे, नाही मिळाली, उदासीनता. काय एखादी गोष्ट आम्हाला पाहिजे, नाही मिळाली की उदासीनता निर्माण होते. ही आमच्याकडची उदासीनता आहे. आम्ही उदास होतो, आम्ही उदास होतो. संतांना जे मिळतंय पण नको आहे ते बाजूला सारलं जातंय, ही उदासीनता वेगळी आहे. कारण ते खोटं आहे, ते आमचं नाही आहे, ते आमचं नाही आहे. समजतंय ना? उदासीनता जी आहे ती कशा प्रकारची आहे बघा. संतांना मिळतंय पण संत म्हणतात ते आम्हाला नको आहे, आम्हाला नको आहे ते. कारण जे आमचं नाही आहे, ज्याच्याने आमचं अनहित आहे, ते आम्हाला नकोच आहे ना. त्याच्याविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण आहे, उदासीनता निर्माण. एकदा एखादी वस्तू माणूस खरं समजून वापरत असेल ना, खरं समजून प्रेम करत असेल ना, ज्या दिवशी त्याला खोटं आहे हे कळतंय ना, त्या दिवशी त्याचं प्रेम कमी होतंय. आपण काय बोलतो, काय रे सतत सतत तो त्याच्या जोडीला असायचा, त्याच्या बरोबरच असायचा, हल्ली दिसत नाही, अरे एक नंबरचा खोटा माणूस तो, खोटा आहे, बाजूला केलं. समजतंय ना? माणूस काय, व्यक्ती काय, अजून वस्तू काय, अजून काय काय. बरं का, या आतमध्ये या. बरं का, उदासीनता निर्माण झालेली आहे संतांकडे. का? ते असत्य आहे, ते खोटं आहे, ते खोटं आहे, ते असत्य आहे. काय झालं माहितीये का, बाजारामध्ये एक बाई चालली होती अशी, आणि घडलेली हकीकत आहे बरं का, हे काही पुराणातलं उदाहरण नाही किंवा शास्त्रातलं उदाहरण नाही. आणि आता आपल्याला माहिती आहे सोन्याला भाव अव्वाच्या सव्वा झालेला आहे, त्यामुळे चोरांचं अधिक लक्ष त्याच्याकडे आहे. म्हणून महिला पण हल्ली हुशार झाल्यात बरं का, महिला पण हल्ली हुशार झाल्यात आणि सोन्याला चांगल्या प्रकारे भाव झालाय, त्याच्यामुळे अधिक लक्ष चोरांचं पण त्या याच्यावर असते, सोन्यावर असते, महिलांच्या अलंकारावर असते.
आणि आता महिला पण बऱ्यापैकी हुशार झाल्यात, त्यामुळे जेणेकरून तरी खऱ्या अलंकार घालून जात नाहीत, खरं सोनं घालून जात नाहीत, बरं का. आता झालं काय, ज्या वेळेला ती बाई चालली होती बाजारामध्ये त्यावेळेला तिकडनं एक दुचाकीवर 2 पोरं आले. ते विचारतायत, काकू आम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय, कसं जायचं बरं. आता ते पोरं विचारतात म्हटल्यानंतर काकू पण अशी शांतपणे त्यांना सांगते, बाळा तुम्हाला अमक्या ठिकाणी जायचंय, कसं सरळ जा, हे करा ते करा, इकडून जा तिकडून जा. ते सांगते तोपर्यंत त्यांनी न्याहाळून घेतली काकीला व्यवस्थित, काकीच्या गळ्यात काय आहे बरं का, ते कसं काढता येईल. आणि मग थोडे पुढे गेले, ते काकी सरळ चालले आणि ते सरळ पुढे गेले, थोडे परत मागे वळले, काकीच्या जवळ आले, हात मारला, गंठण खेचली. आलं का लक्षात? बघा हा, गंठण खेचली आणि ते पुढे निघाले, वेगाने जायला निघाले. तेवढ्यात गंठण खेचली बरोबर, खेचल्याबरोबर जेव्हा त्या काकीला माहिती झालं गंठण खेचली, एखादी बाई असती तर डोक्याला हात लावून खाली बसली असती, रडत बसली असती, डोक्याला हात लावला असता, माथा कुठला असता. खरं आहे की खोटं आहे? 12 तोळ्याची गंठण होती, कमी नाही काय. किती? 12. पण जशी गंठण खेचली असं तिला कळलं ना, तशी ती जोरात ओरडली, घ्या मेल्यावर, नाहीतरी खोटीचे. काय पुरावा होणार आहे तुमचा, काय भेटणार आहे त्याच्यात तुम्हाला? काय जेवढ्या वेगात त्यांनी खेचली ना, तेवढ्याच वेगात तिच्या अंगावर फेकून मारली. ती गंठण खरी होती, गंठण खरी होती ती. पण त्यावेळेला लगेचच तिला क्लिक झालं, असं बोलायला पाहिजे. त्यामुळे खरी असलेली गंठण खोटी सांगितली, त्यांना पटलं खोटी आहे, तेवढ्याच वेगात तिच्या अंगावर फेकली. तिची जाणारी चोरणारी चोरून नेणारी गंठण तिला परत मिळाली. तीच गंठण घेतली तुटलेली, त्याच सोनाराकडे गेली. तो सोनार बोलायला लागला, अगदी 10 दिवसापूर्वीच तुम्ही ही गंठण माझ्याकडून करून नेली होती नवीन, आणि लगेच तुटली कशी? तो डाग देता देता तिने ती हकीकत सांगितली आणि तो पण हसायला लागला, त्याला हसू आवरत नाही. म्हणे खरोखर तुम्ही काहीतरी चांगली बुद्धी तुम्हाला सुचली म्हणून तुम्हाला 12 तोळ्याची गंठण परत मिळाली, नाही तर बोलते बर्बाद झाले असते, बर्बाद झाले असते. आणि चांदी कोणाची झाली असती बरं का. खोट आहे हे जसं त्यांना पटलं, पटल्यानंतर तेवढ्याच वेगाने त्यांनी त्या बाईच्या अंगावर फेकली, बरं का. बरं का. तसं आम्हाला ज्या दिवशी एखादी गोष्ट खोटी आहे, आम्हाला आतापर्यंत खरी वाटत होती, आम्हाला आतापर्यंत जी गोष्ट खरी वाटत होती, ज्या दिवशी कळेल ती खोटी आहे, त्याच दिवशी तिच्याविषयी असलेली आसक्ती कमी झाली पाहिजे, तिच्याविषयी असलेलं ममत्व कमी झालं पाहिजे. ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला ते आम्हाला फेकता आलं पाहिजे, टाकता आलं पाहिजे, टाकता आलं पाहिजे, त्या वेळेला टाकता आलं पाहिजे. आता ऐका हा, मला सांगा, संसार खरा आहे की खोटा आहे? संसार खरा आहे की खोटा आहे? खरा आहे म्हणावं तर सुरुवात झाल्यापासून दुःखच आहे ना बाबा. सुरुवात झाल्यापासून दुःख आहे ना. कुठे 1-2 वर्ष चांगला गेला असेल सुरुवातीला, काय नंतर मग आपलं चालू आहे भांड्या लागणं, 2-4 दिवसात कधी ना कधी काही ना काही आपलं चालूच आहे. संसार जर खरा असता आणि संसारात जर समाधान असतं तर संतांनी फक्त तेवढंच केलं असतं, परमार्थ अध्यात्म देवधर्म केला नसता. परमार्थाची जर जोड नसेल, देव कार्याची जर जोड नसेल, धर्म कार्याची जर जोड नसेल तर संसार खोटा आहे. ऐका, नुसतं स्वार्थ जर भरलेला असेल त्या संसारामध्ये, संकुचित वृत्तीने जर तुम्ही करत असाल, मी माझं घर, माझी पोरं, माझी शेतीवाडी, माझा पैसा अडका आणि बस 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 माझंच फक्त, संकुचित वृत्तीने जर तुम्ही करत असाल तर ते खोटं आहे. पण विशाल वृत्तीने जर करत असाल, विशाल वृत्तीने जर करत असाल तर ते सत्य आहे, त्याला महत्व आहे.
महत्व आहे. का महत्व आहे तर बघा, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋण फेडण्यासाठी आम्हाला नरदेव भगवंताने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांचे ऋण आहेत त्यांच्याच घरात आम्ही जन्माला आलोय. मग संसार केला नाही तर ऋण फेडता येतील का? मुलाबालांचे ऋण आहेत, आई वडिलांचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत. ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे. या चारही आश्रमांमध्ये गृहस्थ आश्रम श्रेष्ठ सांगितलेला आहे. ऐका, सगळ्या प्रकारची क्रिया तुम्हाला गृहस्थ आश्रमात करता येते. तुम्ही मंदिरात संसार नाही करू शकत, पण संसार करता करता घराचं मंदिर तयार करू शकता. हा फरक आहे गृहस्थ आश्रमामध्ये. काय, संसार करता करता तुम्ही घराचं मंदिर करू शकता. फक्त वाट्याला आलेली सेवा प्रामाणिकपणे करा, प्रामाणिकपणे करा. आलं का लक्षात? जे तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं आहे ना, त्याच्याविषयी आवड निर्माण करा, आवड निर्माण करा. जिथे तुम्हाला तुमचा जन्म झालेला आहे, आता ते घर, तो कुटुंब, तो समाज जरी आवडत नसेल तरी स्वीकारा. काही समजतंय? आपलं नावही जरी आपल्याला आवडत नसेल तरी स्वीकारा. काहींचे नाव असे असतात की त्यांना नंतर पश्चाताप होतो. आमच्या आई वडिलांना का दुसरं नाव भेटलंच नाही का? जे आहे ते स्वीकारा. ज्या ठिकाणी तुम्ही धान्याचं माप तो ओलांडून लक्ष्मी म्हणून ज्या घरात प्रवेश केलाय ना, जे आहे ते स्वीकारा, जे आहे ते स्वीकारा. एक निष्ठेने तिथे कार्य करा. पतिव्रता तुम्हीच आहात. काय समजतंय? बाकी इकडे तिकडे जर पाहत बसाल तर तुम्ही दुःखी आहात. मग सुख तुम्हाला कधी स्पर्श करू शकत नाही. सुख तुमच्याकडे कधी येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. जे आहे ते स्वीकारा, बरं का? आणि हे फक्त आम्हाला आपल्या देशातच पाहायला मिळतंय, आपल्याच देशामध्ये आपल्याकडेच पाहायला मिळतंय. एकदा लग्न झालं की दोन्ही उभयता पती पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला आधार देत असतात मुली. समजतंय ना? बाहेर देशात ही संस्कृती नाही. काही देशांमध्ये ही संस्कृती पाहायलाही मिळत नाही. मग शेवटपर्यंत जर आपल्याला सांभाळायचंच आहे, तिथेच राहायचं आहे, तर स्वीकारा ना. जे मिळालंय ते स्वीकारा. आगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. काय, जो धर्म, ज्या धर्माचे संस्कार, ज्या धर्माची संस्कृती, जिथे आमचा जन्म झालेला आहे, जे आम्हाला प्राप्त झालेला आहे, ते आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे, मोठ्या मनाने स्वीकारता आलं पाहिजे. तोच आमचा परमार्थ आहे, तीच आमची भक्ती आहे. जेव्हा त्या संसारात कार्य करत असताना आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करतोय ना, कोणा एका व्यक्तीची सेवा करत नसून पती हा परमेश्वर मुलाबालांच्या रूपामध्ये देवसेवा स्वीकारतोय. सासू सासऱ्याच्या रूपाने, आई वडिलांच्या रूपाने देवसेवा स्वीकारतोय, देवसेवा घेतोय, देवाची सेवा करतोय. हा भाव जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो ना, तेव्हा आमचा संसार संपलेला असतो. त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडून देवाची भक्ती घडत असते, परमार्थ घडत असतो. काय, परमार्थ घडत असतो. पण त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? काय खरं आणि काय खोटं? आम्हाला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे त्या गोष्टी हितकारक आहेत का, हिताच्या आहेत का? एखाद्याला जर मूल होत नसेल ना, तर मुलं व्हावीत म्हणून ती उभयता दोन्ही किती प्रयत्न करतायत. अनेक ठिकाणी डॉक्टर उपचार करतायत, अनेक ठिकाणी जो कोणी सांगेल ना त्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे उपचार करतायत, देवाला नवस करतायत, देवाला प्रार्थना करतात. बरं का, प्रार्थना करतात. आणि झालं बाबा कर्मधर्म संयोगाने एक देवाची कृपा झाली आणि
कर्मधर्म संयोगाने त्यांना मूल होतंय, त्यावेळेला त्यांचा आनंद गगनात मावत नाही, गगनात मावत नाही. बरं का? सहज भेटलेल्या वस्तूची किंमत माणसाला सहज कळत नाही. काय असं काही अनेक प्रकारचे प्रयत्न म्हणजे काय, डॉक्टरोपचार वगैरे, नवस वगैरे काही असेल, प्रार्थना वगैरे काय जे काय असेल ते. बरं का? असं काही नवसास असे पोरं होत नाहीत. पण एक परिस्थिती, एक सद्यस्थिती जर पाहायला गेला माणूस काय काय करतोय आणि मग त्या पद्धतीने जर त्याला झालं तर मग त्याचा आनंद तो गगनात मावत नाही त्या दोन्ही उभाईतांचा. बरं का? संपूर्ण आळीला पेढे वाटतायत, ते नातेवाईकांना पेढे वाटतायत, ते 10-12 दिवस त्यांच्या घरातले पेढे संपत नाहीत. म्हणजे कोणी आला की हातावर पेढा द्यायचा, त्यांना आनंदाची गोष्ट सांगायची त्यांना, बाबा मुलगा झाला. बरं का? आनंद आहे, ठीक आहे, मिळालं, प्राप्त झालं, ठीक आहे. जर व्यवस्थित संस्कार झाले नाहीत, जर व्यवस्थित त्याला मार्गदर्शन मिळालं नाही, जर व्यवस्थित त्याला संग मिळाला नाही, तर तोच मुलगा तरुणपणी असा वागायला लागतो की तेच आई वडील शेजाऱ्यांकडे जाऊन बसतात, नातेवाईकांकडे जाऊन बसतात, गावामध्ये जाऊन बसतात आणि खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये अश्रू आणून आमच्या दुःखाला कोणी वाटेकरी आहे का याची वाट पाहत असतात. एखादी वस्तू ही तशीच आहे, जे आम्हाला एखादी वस्तू मिळाली, व्यक्ती काय, वस्तू काय, अजून काय काय, आनंद वाटतोय. पण नंतर मात्र बरं का, काही कालांतराने त्या गोष्टीचा आम्हाला दुःखही होत असतो, खेदही होत असतो काही वेळेला. सत्य की असत्य नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बरं का? एकला. आमच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही प्रवास करत असतो, अनेक प्रवासांमध्ये अनेक प्रकारची माणसं आमच्या बरोबर असतात. बघा, हा कुठेतरी एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं म्हटल्यानंतर घरादाराशी निघतोय आम्ही, आमची मुलं बालं बाई वगैरे सगळे आम्ही एकत्र निघतोय. कुठे एखाद्या वाढदिवसाला, बारशाला, कुठे एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर बरोबरीला असतोय आपण. आता सुद्धा इथे येताना 4-4, 5-5 जण एकत्र येतोय आपण. संगतीला कोणतरी पाहिजे, आमच्या जोडीला कोणतरी पाहिजे. काय आणि एकट्याने जायचं कधी आल्यानंतर माणसाला जड होतंय बघा. एकटी कसं काय जायचं? 1-2-4 जणी किंवा 2-4 जण असलं तर बरं पडतंय जरा. बरं का? अनेक ठिकाणी आम्ही प्रवास करत असतोय आणि अनेक प्रवासांमध्ये अनेक प्रकारची माणसं, अनेक माणसं आमच्या बरोबर असतात. आमच्या आयुष्यातला एकच मरणोत्तरचा प्रवास असा आहे की त्या ठिकाणी आम्हाला एकट्याने प्रवास करायचा आहे, कोणीही जोडीला नाही, बरोबर कोणीही नाही. अंती जाशील एकला रे प्राण्या. एकला जाशील ठीक आहे, पण पुढे माझे माझे म्हणून, हे दुर्दैव आहे. ज्याला तू माझे माझे म्हणतोय त्यापैकी कोणी आहेत का? ज्याला तू माझे माझे समजतोय त्यापैकी कोणी आहे का? करोड रुपयाचा बंगला जरी असला तरी शेवटची आंघोळ अंगणातच ना. एखादा बोलतोय 5 पोरं आहेत मला, 5 मुलं आहेत आणि मी असतानाच 5ही मुलांची व्यवस्था केली. बरं का? 5 घरं बांधून ठेवल्यात त्यांना, 5ही मुलांची व्यवस्था केली, मी आहेच तर. अशी अनेक माणसं तुम्हाला बोलणारी पाहायला मिळतील. पण मला असा एक तरी करोडपती दाखवा, अब्जाधीश दाखवा का त्याने त्याच्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधले आहे का? त्याने त्याची स्वतंत्र व्यवस्था केली असं आहे कोणी? करून जमणार पण नाही ना. कारण ते अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य आहे. गरीबही तिथेच आणि श्रीमंतही तिथेच, अशिक्षितही तिथेच आणि सुशिक्षितही तिथेच. गावात एखादा नेता असेल तर तो नेता पण तिथेच आणि त्याचा कार्यकर्ता पण तिथेच. मधल्या काळामध्ये आम्ही जे वस्त्र घालतोय ना, कपडे घालतोय ना, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, क्वालिटी आहे ना.
आता इथे बसलेल्यांपैकी काही ताईंनी 300-400 रुपयावाली साडी घातली असेल,